आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर आहेत. सर, भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती युद्धजन्य परिस्थिती आपण पाहतो आहोतच, त्याचबरोबर पाकिस्तानच्या अंतर्गत देखील जो बलुचिस्तान प्रांत आहे तिथून देखील पाकिस्तान सरकारच्या विरोधात उठावाने वेग घेतल्याचा आपण पाहतो आहोत. पाकिस्तानच्या लष्करावरती हल्ला बलुची जे काही आहेत त्या ठिकाणचे स्वतंत्रवादी त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. तर आत्ता भारत आणि पाकिस्तानमध्ये उद्भवलेली परिस्थिती आणि त्याचवेळी पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान प्रांतामध्ये उठावाने वेग घेणं, याकडे तुम्ही कसं पाहता? सर्वप्रथम मी भारतीय नेतृत्व, आपले पंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री, इतर तिन्ही सेनाध्यक्ष, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ह्या सगळ्यांना धन्यवाद देतो. त्यांचं कौतुक करतो. मी स्वतः सैन्यामध्ये राहिलो आहे. तिन्ही युद्धामध्ये मी भाग घेतलेला आहे. की जी पण काही त्यांनी कारवाईची प्लॅनिंग केली आहे ते अत्यंत उत्कृष्ट प्रकारची आहे. मला वाटत नाही जगामध्ये कुठे असं काही झालं असेल आतापर्यंत. आणि पाकिस्ताननी ह्या प्रकारच्या कारवाईची कल्पना पण केली नव्हती. जेव्हा त्यांनी आतंकवादी पाठवून पहलगाममध्ये आपले लोक मारले, त्यांना हे माहीत नाही नव्हतं की भारत जो आहे इतकी कठोर कारवाई आपल्या विरुद्ध करेल आहे. आणि दुसरं आहे की ह्या ऑपरेशनचं नाव जे सिंदूर दिलं आहे, ह्याचा एक आहे, आपण मराठीमध्ये म्हणतो, आपल्या बहिणी, आपल्या मुली, त्यांचं जेव्हा लग्न होतं त्या कुंकू लावतात. हिंदी लोक त्याला सिंदूर म्हणतात. आणि आपल्या तरुण मुलीचं सिंदूर, जिचं लग्न फक्त 11 दिवस अगोदर झालं होतं, त्यांनी ते पुसलं. ह्याकरता केंद्रीय शासनाने आणि प्रधानमंत्रीजीने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं त्याला. की जर तुम्ही आमच्या मुलींचं सिंदूर पुसलं आहे तर आता तुम्ही पहा मी तुमच्याबरोबर काय करतो. आणि ह्याच्याकरता आपण पाकिस्तानी नागरिक जे आहे त्यांच्याबरोबर म्हणजे विरुद्ध काम नाही करत आहे. आपलं जे आहे ते आहे पाकिस्तानी आतंकवादी, पाकिस्तानमध्ये जन्मलेले, पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग केलेले आणि तिथून जे काम करतात ते आतंकवादी, त्यांचे प्रशिक्षण केंद्र, त्यांचे मुखिये, त्यांच्या पैसा येण्याचा मार्ग, आणि जे सैन्य पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना मदत करतं, त्यांना प्रोत्साहन देतं, त्यांना हे सांगतात तुम्ही अमक्या जागी येऊन हल्ला करा, त्यांच्याशी आपले जे आहे हे ऑपरेशन सिंदूर आहे. आपण पहा, मागच्या 3 दिवसामध्ये आपण कोणत्याही सिव्हिलियन एरियामध्ये आपण हल्ला केलेला नाही आहे. जितके पण हल्ल्याचं आपण उत्तर दिलं आहे हे सर्व सैन्य होते आहे किंवा हे जास्त करून आतंकवादी अड्डे आहे. ही एक वास्तविकता आहे. आणि ह्याकरता मध्ये म्हटलं की हे ऑपरेशन सिंदूर झालं होतं. आता त्यांनी ऑपरेशन सिंदूर 2, ह्याचा अर्थ काय आहे की ज्या जागेवर ते पाकिस्ताननी आपल्यावरती, ज्या जागेवरतून आपल्यावरती हल्ला केला आहे त्या जागांना आता आपण ध्वस्त करतो आहे. त्यांनी आपल्यावरती हल्ले केले, ड्रोन पाठवले, मिसाईल पाठवले, आणि ह्याकरता जिथून जिथून ते हल्ले करतात आहे आपण त्याला ध्वस्त करतो आहे. आपण बऱ्याच ठिकाणी पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे जे वायुसैनिक अड्डे आहे, एअरपोर्ट आहे, त्याच्यावरती हल्ले आपण केलेले आहे. लाहोरचा एअरपोर्ट आहे तो जवळजवळ बंदच झालेला आहे. आणि पाकिस्तानी सीमेजवळ जे एअरपोर्ट आहे ते पण जवळजवळ बंद झालेले आहे. कारण त्यांनी चूक केली भारतावरती मिसाईल अटॅक करण्याची. पाकिस्तानने प्रयत्न केला आपल्या जम्मू एअरपोर्टवरती, अवंतीपूर एअरपोर्टवरती, लाहोर आपल्या अमृतसर एअरपोर्टवरती, फिरोजपूर एअरपोर्टवरती, आणि जवळजवळ तर गुजरातपर्यंत, काश्मीर टू गुजरात जितके पण एअरपोर्ट आहे त्याच्यावर त्यांनी प्रयत्न केला आहे. त्याला यश मिळालं नाही. आपली तयारी होती म्हणून ह्याकरता. आता हा प्रश्न होतो की पुढे काय करेल भारत? पुढे तेच करेल जे पाकिस्तानला करण्यायोग्य आहे. त्याला आपल्याला असा धडावा शिकावा लागेल आहे की ह्यानंतर पाकिस्तानची किंवा पाकिस्तानच्या शासकांची किंवा त्यांच्या सैन्याची हिंमत नाही झाली पाहिजे भारतावरती बोट टेकवायची किंवा हात उठवायची. ही एक वास्तविकता आहे. दुसरं तुम्ही विचारलं की बलुचिस्तानचं काय भूमिका आहे. आपल्याला माहीत आहे की बलुचिस्तानमध्ये जवळजवळ 20 लक्ष आपले जे मराठे इथून गेले होते त्यांचे वंशज तिथे आहे. अजूनही ते शिवाजी महाराजांचा फोटो घरात लावतात आणि अजूनही ते बरेच कामं करतात
जे आपल्याला बनतं त्यांच्या भाषेमध्ये अजूनही असे शब्द वापरले जातात, आई वगैरे जे आपण लोक वापरतो. आणि त्या लोकांनी मागच्या 15-20 वर्षापासून पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध नाही छेडला, पण मागणी केली आहे की आम्हाला तुम्ही स्वतंत्र होऊ द्या. कारण की 1947मध्ये जेव्हा पाकिस्तान आणि भारताचा विभाजन झालं तेव्हा बलुचिस्तानची इच्छा नव्हती की पाकिस्तानबरोबर जाय करता. आता ती मागणी परत झालेली आहे आणि बलुचिस्तानमध्ये अनेक प्रकारचे जे तत्त्व काम करतात आहे. बलोच लिबरेशन आर्मी, बलोच लिबरेशन फ्रंट, असे बलोच नावाचे जे काम लोक आहे ते काम करतात आहे. आणि जी आम्हाला माहिती मिळाली आहे माध्यमाच्या प्रसाराने की मागच्या 24 तासमध्ये बलोचिस्तानमध्ये पण बलोची लोकांनी पाकिस्तानी सैन्यावरती कुठेतरी हल्ले केलेले आहे. किती घातक हल्ले आहे ते माहीत नाही आहे, पण त्यांचा पण विरोध त्या बाजू आहे. ह्याच्यामध्ये भारताचा हात नाही आहे, भारत हे करत नाही आपल्याकडे. परंतु जगामध्ये अशी मागणी आहे की भारताने सिंध प्रॉविन्स जे आहे पाकिस्तानचं आणि बलुचिस्तान ह्या दोघांना मदत करून भारताकडून भारताने त्याला वेगळं केलं पाहिजे. आपण इच्छा नाही आहे, आपल्याकडे अशी सलाह येते, मागणी येते, त्याच्यावरती काय होईल ते आपल्याला माहीत नाही आहे. परंतु एक निश्चित आहे की हे जे युद्ध जे चाललेलं आहे, युद्धात्मक स्थिती चाललेली आहे, हे घोषित युद्ध नाही आहे. आपण युद्ध घोषित नाही केलं, आपण ऑपरेशन सिंदूर म्हटलेलं आहे. हे ह्याच्यानंतर बहुतेक पाकिस्तानच्या हातातून सिंध प्रॉविन्स जो आहे तो, तिथे कराची एअरपोर्ट आहे, बलोचिस्तान आणि तिसरा खैबर पख्तूनख्वा जो आहे, हे तिन्ही प्रांत पाकिस्तानच्या हातातून निसटतील. आणि फक्त पाकिस्तानचा पंजाब जो आहे तिथे लाहोर, रावलपिंडी हे जे शहर आहे, हाच एक भाग राहील आहे. मी ही भविष्यवाणी का करतो आहे? कारण मी अभ्यासपूर्वक काम केलेलं आहे आणि त्याच्या आधारावरती मी करतो आहे ही भविष्यवाणी. फारच फार तर 5 किंवा 6 वर्षात ही घटना होईल हे नक्की आहे. ह्याचं एक दुसरे पण काही कारण आहे की जे मोठे मोठे देश आहे, पाश्चात्य देश आहे, मी त्या देशांचं नाव नाही घेत आहे कारण की ते भारताच्या बाजूने आपले उभे आहे. जगामध्ये आज 61 देशांनी भारताला पाठिंबा दिलेला आहे, ते आपल्याबरोबर आहे. पाश्चात्य देशांचं म्हणणं आहे की जर पाकिस्तानच्या हातातून सिंध आणि बलुचिस्तान हे दोन्ही प्रॉविन्स निघाले तर मग ह्याला कुत्रा पण विचारणार नाही, कारण की समुद्री मार्ग सगळे बंद होतील आहे. आणि ह्याकरता ही सगळी कारवाई आहे ही पुढे होईल. पण आपण आत्ता आज जे चाललेलं आहे त्याबद्दल चर्चा केली आहे आणि मला वाटतं की पाकिस्तान जास्त दिवस टिकू शकणार नाही युद्धक्षेत्रामध्ये. पाकिस्तान राहिलं तर राहिलं आहे, पण युद्धभूमीवर तो टिकू शकणार नाही. सर, तोच आत्ता जो आहे तो पुढचा मुद्दा असणार आहे की एकदा आपण पाकिस्तानचे 2 तुकडे केले इंदिरा गांधी असताना त्या काळामध्ये. आता पाकिस्तानचे हे जे 4 प्रांत आहेत, म्हणजे जसं की आपण म्हणतोय पंजाब जो त्यांचा हार्टलँड आहे, आणि त्यानंतर बलुचिस्तान आहे, सिंध आहे आणि खैबर पख्तूनवा आहे. तर हे 4 प्रांत, इतर 3 प्रांत, पंजाबचा जो काही डॉमिनन्स आहे तर त्याच्या विरोधामध्ये उठता आहेत. तर भारताची भूमिका अशा वेळी काय राहायला हवी? खरं तर तो पाकिस्तानचा अंतर्गत भाग आहे, पण आपण बांगलादेश निर्मितीच्या वेळी पाहिलं होतं की आपण त्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आपण त्यांना मदत केली होती. सध्या तरी भारत एक निष्पक्षप्रमाणे काम करतोय. मी जेव्हा सैन्य मुख्यालयामध्ये होतो त्यावेळेला आमच्याकडे पण ही मागणी आली होती सिंध प्रॉविन्सच्या लोकांनी की तुम्ही आम्हाला शस्त्र द्या, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही स्वतंत्र व्हायला मागतो. ही मागणी आली होती, पण तत्कालीन शासनाने त्यांना स्वीकार केलं नाही. तर ते म्हणे तुम्ही आम्हाला पाठिंबा तरी द्या. तर म्हटलं की नाही, पाठिंबा पण नाही देणार, ही माहिती आहे. कारण की आपलं नेतृत्व वेगळं होतं. अजूनही माहिती आली तर आपलं नेतृत्व मला वाटत नाही की आपण कोणत्या मदत करू. पण जर त्या लोकांवरती अत्याचार झाला आणि त्यांनी जर आपल्याकडे विनंती केली, मग शासन काय त्याच्यावरती विचार करेल ती गोष्टी वेगळी आहे. ते विचार करणं, ते बोलणं आत्ता माझ्याकरता उचित नाही आहे. परंतु जर त्यांनी मागणी केली आणि आम्हाला वाचवा, आम्ही मरतोय, आम्हाला मारून टाकलंय, असं जर बलुचिस्ताननी आणि सिंधनी मागितलं तर मग भारताला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. आणि भारताची भूमिका घेण्याअगोदर मला वाटतं पाश्चात्य देश हे कामं करतील आहे आणि मग ते भारताची मदत मागतील आहे.
सर, आता बदललेला भारत आपण पाहतो आहोत. आधी भारताच्या विरोधात कोणती आगळीक झाली तर भारत आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपली तक्रार नोंद करायचा, या सगळ्या आगळीकीची माहिती द्यायचा. आता भारताने थेट कारवाई केलेली आहे आणि सोबत माहिती देतो आहे. त्याचबरोबर पाकिस्तानची परिस्थिती अधिक खालावत गेलेली आहे. जे ग्लोबल पॉलिटिक्स आहे तर त्याच्यामध्ये बदल पाहतो आहोत आपण, की अमेरिका आधी एक पोलिसिंगची भूमिका घ्यायचा, आता ट्रम्प अलूफ आहेत. म्हणजे आणि जगामध्ये आता ऑलरेडी 2 ठिकाणी युद्ध सुरू आहेत. तर हे भारत आणि पाकिस्तानमधली ही परिस्थिती कुठपर्यंत पुढे जाऊ शकते जगाच्या दृष्टीने, कारण जगालाही परवडणारं नाही आहे फार काळ हे असं भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू राहणार. जर पाकिस्तानने आपल्या विरुद्ध युद्ध पुकारलं तर हा युद्ध भारत आणि पाकिस्तानपर्यंत सीमित राहणार आहे. मग त्या पाकिस्तान क्षेत्रामध्ये जसे बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तूनख्वाच्या लोकांनी मदत मागितली, मग ती गोष्ट वेगळी आहे. पण सध्या तरी भारत बलुचिस्तानमध्ये, सिंधमध्ये, खैबर पख्तूनख्वामध्ये कोणताही दखल देत नाही, या कोणत्या प्रकारची मदत नाही, हे मी तुम्हाला 100% सांगतोय. परंतु जर अशी वेळ झाली मग त्यावेळेला भारताची भूमिका काय राहील ते परिस्थितीला पाहूनच शासन काम करतील आहे. आणि पण एक नक्की आहे की ह्यानंतर जो पाकिस्तान पंजाब आहे आणि त्यांचे जे सैन्य अधिकारी आहे, त्यांचे जे पंतप्रधान आहे, त्यांचे जे लष्कर प्रमुख आहे, ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये पाकिस्तानमध्ये नक्कीच एक क्रांतीपूर्ण एक मोहीम चालेल. ह्यात मध्ये मुळी शंका नाही आहे. ते कसे चालतील आहे, पण ही एक वास्तविकता आपण थांबवू शकत नाही. आणि ह्याकरता जर पाकिस्तानचं शासन पडलं तर पाकिस्तान पडला हे नक्की आहे. धन्यवाद सर. तर पाकिस्तानच्या अंतर्गत उठाव त्याच वेळी सुरू होणं जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे, हा निश्चितच योगायोग नाही. खरं तर बलुचिस्तान वेगळा असावा ही मागणी भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्याबरोबरचीच आहे. मात्र आता यावेळी या स्वातंत्र्याच्या मागणीने किंवा त्या ठिकाणच्या उठावाने आणखी वेग घेतलेला आहे. एकदा भारताने पाकिस्तानचे 2 तुकडे केलेले आहेत, बांगलादेश वेगळा झालेला आहे. आता ही जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यातून पाकिस्तान कोणत्या अवस्थेला पोहोचतो हे पाहायचं. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.